जर तुम्ही महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी बांधकाम कामगार म्हणून मंडळामध्ये नोंदणीकृत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कारण आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बांधकाम कामगारांना नेमके कोणकोणते आर्थिक लाभ दिले जातात। यामध्ये 2,500 रुपये, 10,000 रुपये, 20,000 रुपये, 60,000 रुपये आणि 1 लाखांपर्यंत मदत कोणाला मिळू शकते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 5 लाख रुपयापर्यंतचा मृत्यू अपघाती विमा, म्हणजेच अपघाती मृत्यू झाल्यास 5 लाखांचा लाभ कोणाला मिळू शकतो। या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण असेच महत्त्वाचे अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला दररोज आपल्या या चॅनलवर मिळत राहील। तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करून ऑलवर सेट करून घ्या। नमस्कार, मी अभय पाटील। तर चला लगेचच सुरू करूया आपल्या महत्त्वाच्या अशा या माहितीला। तर सर्वप्रथम आपण समजून घेऊया कोणाला या योजनांचा लाभ मिळत असतो। मित्रांनो, या योजना नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आहेत। मंडळाच्या अधिकृत वेबसाईटनुसार नोंदणीसाठी कामगाराचे वय 18 ते 60 वर्ष असणे आवश्यक आहे आणि मागील 12 महिन्यांचे 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे। नोंदणीसाठी तुम्हाला वयाचा पुरावा, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, ओळखपत्र आणि फोटो अशी कागदपत्रे आवश्यक असल्याचे मंडळाने नमूद केलेले आहे। म्हणून केवळ मी बांधकाम कामगार आहे एवढ्यामुळे प्रत्येक लाभ आपोआप तुम्हाला मिळेलच असे नाही। तुम्ही संबंधित योजनेची पात्रता पूर्ण करणे देखील आवश्यक आहे। आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळते का? तर हो, यामधून तुम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी देखील आर्थिक मदत मिळू शकते। आता शैक्षणिक लाभांपैकी संबंधित लाभ म्हणजे नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांसाठी लागू आहेत। पहिले 2 पाल्य म्हणजे समजा तुम्हाला 4 मुलं असतील तर फक्त पहिल्या 2 मुलांसाठी या योजनांचा लाभ तुम्हाला पात्र आहे। आता तुमचे जर मुलं इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत असतील तर पहिल्या 2 पाल्यांना म्हणजेच पहिल्या 2 मुलांना दरवर्षी 2,500 रुपये शैक्षणिक सहाय्य दिले जाते। तसेच तुमचे मुलं जर इयत्ता 8वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेत असतील तर तुम्हाला दरवर्षी 5,000 रुपये मिळू शकतात। मात्र इथे एक महत्त्वाची अट त्यांनी दिलेली आहे। तुमच्या मुलाची शाळेची उपस्थिती किमान 75% असणे आवश्यक आहे। म्हणून पालकांनी फक्त अर्ज करून थांबू नये। विद्यार्थ्यांच्या हजेरी पत्रिकाचा देखील मागोवा तुम्ही किंवा तपास करणे आवश्यक आहे। जर तुमच्या पहिल्या 2 पाल्यांपैकी विद्यार्थ्यांनी 10वी किंवा 12वी मध्ये 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवले असतील तर अधिकृत माहितीनुसार 10,000 रुपये आर्थिक सहाय्य देखील मिळू शकते। यासाठी संबंधित गुणपत्रिका देखील तुम्हाला आवश्यक असणार आहे। त्याचप्रमाणे 11वी आणि 12वीच्या शिक्षणासाठी दर शैक्षणिक वर्षाला 10,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते। म्हणजे पात्र विद्यार्थ्याला या योजनेअंतर्गत 2 शैक्षणिक वर्षांसाठी लाभ मिळण्याची शक्यता देखील आहे। अर्थात मंडळाच्या अटी आणि पात्रता यासाठी लागू असतील। तसेच पदवी शिक्षणासाठी देखील यामध्ये अर्थसहाय्य दिले जाणार आहे। समजा पहिले 2 पाल्यांना तसेच नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पत्नीलाही पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षासाठी दरवर्षी 20,000 रुपये शैक्षणिक साहित्य पुस्तकांसाठी लाभ दिला जातो। म्हणजे उच्च शिक्षण घेणाऱ्या कुटुंबांसाठी हा महत्त्वाचा लाभ आहे। तुमच्या मुलांसोबत तुमची पत्नी देखील जर पदवी शिक्षण घेत असेल तर तिला देखील याचा लाभ मिळू शकतो। त्याचप्रमाणे जर मेडिकल आणि इंजिनिअरिंगसाठी विद्यार्थी असतील तर त्यांना देखील याचा लाभ मिळू शकतो। आता हा महत्त्वाचा आणि विशेष असा मुद्दा आहे। तर पहा, अधिकृत माहितीनुसार वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी 1 लाख रुपये प्रतिवर्ष आणि अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी 60,000 रुपये प्रतिवर्ष असा लाभ उपलब्ध आहे। हा लाभही पात्र पाल्यांसाठी तसेच संबंधित नियमानुसार कामगाराच्या पत्नीलाही लागू आहे। जर तुमची पत्नी यापैकी शिक्षण घेत असेल तर तिला देखील हे पात्रता लागू आहे। म्हणून तुमच्या घरातील विद्यार्थी मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला असेल तर ही माहिती नक्की तपासा। आता डिप्लोमा आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा सरकारमान्य अभ्यासक्रमांसाठी डिप्लोमा जर असेल तर त्याला 20,000 रुपये प्रतिवर्ष आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा असेल तर त्याला 25,000 रुपये प्रतिवर्ष असा लाभ मंडळाच्या अधिकृत माहितीत दिलेला आहे। आता आरोग्याशी संबंधित देखील तुम्हाला लाभ मिळतात का? तर हो, आरोग्याशी संबंधित देखील लाभ तुम्हाला यामध्ये मिळतात आणि त्या संबंधीची माहिती योजनेमध्ये देखील दिलेली आहे। हे लाभ आपण एका उदाहरणाद्वारे आता समजून घेऊ। समजा 75% किंवा कायमस्वरूपी अपंगत्व असल्यास पात्रतेनुसार 2 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते। यासाठी समक्ष वैद्यकीय अधिकारी, मेडिकल बोर्डचे प्रमाणपत्र आणि संबंधित उपचाराचे कागदपत्र आवश्यक असल्याचे अधिकृत माहितीमध्ये नमूद केलेले आहे।
आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे 5 लाख रुपयापर्यंतचा लाभ। आता अनेकांना ज्या रकमेबद्दल उत्सुकता असते तो मुद्दा म्हणजे जर नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या कायदेशीर वारसास 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते। पण मित्रांनो, इथे एक गोष्ट नक्की समजून घ्या, 5 लाख रुपये प्रत्येक बांधकाम कामगाराला मिळत नाहीत। हा लाभ बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्याच्या उपस्थितीत कायदेशीर वारसाला मिळणारा लाभ आहे। म्हणून सोशल मीडियावर जर प्रत्येक बांधकाम कामगाराला 5 लाख मिळणार अशी माहिती दिसली तर त्यावर विश्वास ठेवू नका। समजा बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास अधिकृत योजनेनुसार रुपये 2 लाख आर्थिक सहाय्य दिले जाते। तसेच बांधकाम कामगाराच्या अंत्यविधीसाठी देखील 10,000 रुपये नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या मृत्यूनंतर अंत्यविधी सहाय्य म्हणून 10,000 रुपये देण्याची तरतूद देखील यामध्ये देण्यात आलेली आहे। आता पुढचा मुद्दा म्हणजे 24,000 रुपये नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विधवा किंवा विधुरास 24,000 रुपये प्रतिवर्ष आणि हा लाभ 5 वर्षापर्यंत देण्याची तरतूद मंडळाच्या अधिकृत माहितीत आहे। म्हणजे पात्रतेनुसार 5 वर्षात एकूण 1,20,000 रुपयेपर्यंत सहाय्य होऊ शकते। बांधकाम कामगाराच्या घरासाठी देखील मोठी मदत यामधून मिळू शकते। बांधकाम कामगारांसाठी घराशी संबंधित महत्त्वाची तरतूद यामध्ये दिलेली आहे। अधिकृत माहितीनुसार घर खरेदीसाठी किंवा घर बांधणीसाठी बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील 6 लाखांपर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा 2 लाख अनुदान अशी तरतूद यामध्ये देण्यात आलेली आहे। इथेही तुम्ही लक्षात ठेवा, 6 लाख रोख मिळतात असा अर्थ नाही, ही गृहकर्जावरील व्याजाशी संबंधित तरतूद आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वांना सर्व पैसे मिळतील असं नाही। मित्रांनो, हा व्हिडिओ पाहताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली असली म्हणजे तुम्हाला 2,500 रुपये, 5,000 रुपये, 20,000 रुपये तसेच 5 लाखपर्यंतचे सर्व पैसे एकाच व्यक्तीला मिळतील असे नाही। प्रत्येक योजना वेगवेगळी आहे। काही योजना या मुलांच्या शिक्षणाशी संबंधित आहेत तर काही मृत्यू अपंगत्वाशी संबंधित आहेत, काही योजना या घराशी संबंधित आहेत। प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र पात्रता आणि कागदपत्रे लागू आहेत। या संबंधीची सर्व माहिती तुम्हाला जर पडताळून पाहायची असेल तर तुम्ही मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर विविध योजनांच्या लाभाचे वितरण 1 ऑगस्ट 2026 पर्यंत असे स्वतंत्र पेज उपलब्ध आहे। म्हणजे लाभ वितरणाची अधिकृत माहितीही मंडळाच्या वेबसाईटवर पाहता येणार आहे। त्यामुळे व्हॉट्सअप किंवा यूट्यूबवर आलेली माहिती पाहूनच लगेच विश्वास ठेवण्यापेक्षा महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची अधिकृत वेबसाईट नक्की तपासा। या वेबसाईटवर तुम्हाला या संबंधीची सर्व डिटेल्स माहिती दिलेल्या आहेत। तर मित्रांनो, आज आपण पाहिले की बांधकाम कामगारांसाठी उपलब्ध योजनांमध्ये रुपये 2,500 पासून तर 5 लाखांपर्यंत वेगवेगळे लाभ आहेत। पण तुम्हाला यापैकी कोणता लाभ मिळू शकतो? तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर खाली तुमचा जिल्हा आणि कोणता लाभ हवा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा। समजा तुम्ही नाशिक जिल्ह्यामधून असाल तर मला कमेंट्समध्ये नाशिक मुलांच्या शिक्षणासाठी लाभ या पद्धतीचा नक्की कमेंट्स करा। मी तुम्हाला या कमेंट्सचं नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। जर तुम्हाला बांधकाम कामगाराच्या प्रत्येक योजनेसाठी पात्रता, लागणारी कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा यावर स्वतंत्र व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये पुढचा व्हिडिओ असे लिहा। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि AR माहिती हब या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना नमस्कार। जय हिंद, जय महाराष्ट्र।